निंबाळकर कुटुंबियांची तब्बल 17 तास चौकशी। आजही आयकर विभागाकडून चौकशी सुरू। सातारा, पुणे, फलटण मधल्या निंबाळकरांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू। बीड प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांकडून तरुणाला बेदम मारहाण। देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या का पाहतोस असं विचारताच मारहाणीनंतर अद्याप आरोपी फरार। नाशिक जिल्ह्यात 31 लाडक्या बहिणींनी योजनेचे पैसे नाकारले। कारवाईच्या भीतीने 31 महिलांनी योजनेचा लाभ नाकारण्यासाठी केला अर्ज। राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन शिल्लक। नाफेडमार्फत होणाऱ्या सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस। साई भक्तांसाठी आनंदाची बातमी। आता दर्शन रांगेतील भक्तांना मिळणार भोजन प्रसादाचं कुपन। साई संस्थांचा मोठा निर्णय।